नमस्कार मित्रांनो, RD फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे की लहान पक्ष्यांची काळजी कशी घ्यायची, त्यांचे संगोपन कसे करायचे व त्यांची मॉर्टॅलिटी होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी। तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून घ्या, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला लहान पिल्लांचे संगोपन कसे करायचे, त्यांची काळजी कशी घ्यायची ह्या विषयावर मी माहिती सांगणार आहे मित्रांनो। पहिले तर आपल्याला शेडमध्ये व्यवस्थित स्वच्छता करून घ्यायची आहे मित्रांनो, आणि शेडमध्ये व्यवस्थित निर्जंतुकीकरण करून घ्यायचं आहे मित्रांनो। आता हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे शेड पूर्णपणे कव्हरअप करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या लहान पक्ष्यांना कुठूनही गार हवा लागणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे। शेडमध्ये लाईटीची सोय असेल तर 200 वॅटचे 2-3 बल्ब सोडून घ्यायचे आहेत शेडमध्ये। बल्ब लावल्यामुळे शेडमध्ये उष्णता निर्माण होईल। जेवढं होता येईल तेवढे आपल्या कोंबड्यांना गार पाण्याऐवजी गरम पाणी द्यायचं आहे। गरम म्हणजे खूप गरम नाही, त्यांना पिता येईल अशा पद्धतीने गरम पाणी करून द्यायचं आहे, कोमट करून द्यायचं आहे पाणी। स्वच्छ पाणी द्यायचं आहे मित्रांनो, कारण आपल्या कोंबड्यांना सगळ्यात जास्त आजार हा पाण्यामुळेच होत असतात। त्याच्यामुळे जेवढे स्वच्छ पाणी असेल तेवढे आपल्याला फायद्याचे आहे। आणि मित्रांनो, आपल्या लहान पिल्लांना खाद्यामध्ये काय द्यायचं आहे ती पण मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। आपल्याला तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी असेल तर बाजरी आणि मका घ्यायची आहे व भाजून सोयाबीन पण घ्यायची आहे। हे सर्व मिश्रण करून ह्यांना व्यवस्थित भरडून घ्यायचं आहे, म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे। बारीक असं करायचं आहे की जेणेकरून आपल्या लहान पिल्लांना ते खाता यायला पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। जास्ती पण बारीक नाही आणि जास्ती पण मोठे नाही, जेणेकरून आपल्या लहान पिल्लांच्या चोचीमध्ये ते बसले पाहिजे इतकंच बारीक करायचं आहे। अशा पद्धतीने आपल्या लहान पिल्लांची काळजी घेतल्यावर आपल्या लहान पिल्लांची मॉर्टॅलिटी पण खूप कमी प्रमाणात होईल व त्यांचे संगोपन खूप चांगल्या प्रमाणात होईल। त्यांना हाय प्रोटीनचे फीड द्यायचे असेल तर आपल्याला बॉईल केलेले अंडे घ्यायचं आहे व ते बारीक चुरून आपल्या लहान पक्ष्यांना खायला द्यायचं आहे, म्हणजे ते बॉईल केलेले अंड्यामध्ये खूप प्रमाणात प्रोटीन असते, त्याच्यामुळे पिल्लांची ग्रोथ खूप फास्ट होते मित्रांनो। अशा पद्धतीने घरगुती जर खाद्य वापरून आपल्या लहान पिल्लांचे संगोपन केले तर लहान पिल्ले खूप जलद गतीने वाढतात व त्यांची मॉर्टॅलिटी एकदम शून्य होते मित्रांनो। अशा पद्धतीने आपल्याला कमीत कमी 1-1.5 महिना आपल्या लहान पिल्लांचे बंदिस्तमध्ये संगोपन करायचं आहे। नंतर तुम्ही त्यांना हळूहळू त्यांना मुक्त संचारमध्ये सोडून दिले तरी मित्रांनो चालेल नंतर। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकदम चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील। तर मित्रांनो, धन्यवाद।